सोलापुरातील प्रसिद्ध असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गरीब, पीडित, वंचित नागरिक उपचारासाठी दूर दूर ठिकाणाहून एकाच आशेने येतात। परंतु सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या अशी परिस्थिती आहे की अनेक रुग्णांना गोळ्या औषधं डॉक्टरांकडून लिहून दिल्यानंतर हॉस्पिटलमध्ये अर्ध्याच गोळ्या दिल्या जातात आणि अर्ध्या गोळ्या बाहेरून घ्या अशा पद्धतीने उत्तरं मिळतात। तर दुसरीकडे एक्सरे फोटो काढण्यासाठी गेलेल्या पेशंटना तुमचा एक्सरेचा फोटो तुमच्या स्मार्टफोन मध्ये घ्या, एक्सरे काढल्यानंतर त्याची प्रिंट तिथे देत नाही। सोलापुरातून बाहेर गोरगरीब नागरिक उपचारासाठी येतात, परंतु डॉक्टरांकडून पेशंटला लवकर उपचार मिळत नाहीत। अनेक पेशंटचे हातपाय तुटल्यानंतर त्या पेशंटना प्लास्टर टाकल्यावर ते प्लास्टर तुम्ही स्वतः बाहेर काढून घ्या अशी उत्तरे डॉक्टरांकडून मिळतात। 17 नंबर तातडीची सेवामध्ये अपघात झालेले पेशंट, गंभीर दुखापत झालेल्या पेशंटला लवकर उपचार मिळत नाहीत। तात्काळ उपचार न मिळाल्याने अनेक पेशंटचा मृत्यू झालाय। यासाठी या सर्व विषयांवर एक समिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नेमणूक करून सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पेशंटना होणारा त्रास तात्काळ दूर करण्यात यावा म्हणून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। त्यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सादिक शेख, प्रदेश उपाध्यक्ष दुर्योधन भडकुंबे, प्रदेश संघटक श्रीकांत कोळी, राज्य उपप्रमुख बांधकाम कामगार विभाग विजयकुमार चव्हाण, जिल्हाध्यक्ष आरोग्य विभाग अकबर शेख, जिल्हा कार्याध्यक्ष आरोग्य विभाग परवीन चांदेकर, सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे, जिल्हाध्यक्ष महिला विभाग नागमणी वग्गू, पत्रकार नागनाथ गणपा असे मान्यवर उपस्थित होते। नमस्कार, मी सादिक शेख, मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। आज सोलापूर शहरचे जिल्हाधिकारी साहेब यांना मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आला। त्या निवेदनामध्ये आमची प्रमुख मागणी अशी होती, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी अनेक प्रश्न आहे। सर्वात मोठा प्रश्न असा आहे की पेशंट लोकांना डॉक्टरांकडून जे गोळ्याची चिठ्ठी लिहून दिली जातात त्यामध्ये 7 दिवसाचे किंवा 5 दिवसाचे गोळ्या लिहून दिले जातात, परंतु ज्या ठिकाणी गोळ्या औषध भेटतात त्या ठिकाणी गोळ्या फक्त अर्धे दिले जातात। दुसरी ठिकाणी अशी परिस्थिती आहे की डॉक्टर लोकांना जर विचारला तर त्यांनी म्हणतात की गोळ्या औषध आमच्यापाशी नाही, तुम्ही बाहेरून घ्या। अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। ड्रेसिंग रूम मध्ये परवा एक असा प्रश्न निर्माण झाला, एक 10 वर्षीय मुलगा होता, त्या मुलाचा पायाला दुखापत झाली तर त्याला प्लास्टर करण्यात आला होता। ते प्लास्टर ड्रेसिंग रूम मध्ये काढण्यासाठी गेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्याला काय म्हणला ते आमच्यापाशी व्हिडिओ आहे की तुम्ही तुमचा प्लास्टर बाहेर काढून घ्या। एक चहाच्या कॅन्टीनवर ते पेशंटचे लोक त्या मुलाचा प्लास्टरवर पाणी घालून प्लास्टर काढले, अशी परिस्थिती सिव्हिलची झालेली आहे। त्या संदर्भात आम्ही खूप मोठे प्रश्न घेऊन जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेतली। तिसरा प्रश्न असा होता, 17 नंबर तातडीची ज्या सेवा आहे त्या ठिकाणी फास्ट फॉलोअप डॉक्टर घेत नाही। फास्ट फॉलोअप डॉक्टर पेशंटला घेत नाही म्हणून अनेक पेशंटाचा जीव गमावला गेलेला आहे। त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना सांगितलेलं आहे। असे प्रश्न आमचे संघटनेच्या वतीने होते। या प्रश्नाला जिल्हाधिकारी कार्यालयामधून एक समिती नेमणूक करा। त्या समितीच्या मार्फत ज्या ठिकाणी सिव्हिल मध्ये अनेक रुग्णांना जे त्रास आहे ते त्रास दूर व्हावा म्हणून आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। येणाऱ्या काळात अशाच पद्धतीने सिव्हिल संदर्भात आमच्या संघटनेच्या वतीने पाठपुरावा सुरू राहणार आहे। जर आमच्या प्रश्नाला मार्ग नाही लागला तर आम्ही बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसणार आहे। एवढं सांगून मी आपले शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।